लेणीकडे जाताना आपल्याला बिबेक मकबरा दिसतो. हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेले औरंगाबाद लेणी इतिहासकारांना आनंद देतात. शहराच्या उत्तरेस स्थित ते 12 बौद्ध लेण्यांचा एक संच आहे, जो 3ऱ्या शतकातील आहे. लेण्यांची गूढ गाभा जवळजवळ समृद्धीच्या डोंगरामध्ये लपलेली आहे, कारण तेथील वास्तुकला आणि मूर्तिशास्त्रातील स्पष्ट तांत्रिक यांच्या प्रभावामुळे. हॅलो, आता आपण टेकडी चढून खाली आलेलो आहोत. आता आपण बघणार आहोत औरंगाबाद केव्ज. आम्ही तिथे पोहोचलेलो आहोत. तर आता मी तुम्हाला पुढचं दाखवतो. आता आपण प्रवेश करूया गुहा नंबर 3 मध्ये. इथे मुख्य मूर्तीच्या दोन्ही बाजूंना नागा संरक्षणांची शिल्पकृती आपल्याला दिसून येते. या गुहेतील बुद्ध शिल्पामध्ये दुहेरी कमळावर बसलेली उपदेशात्मक मुद्रा आहे. इथे अंधार असल्यामुळे ते क्लिअर दिसणार नाही.
लागूनच आहे गुहा नंबर 1. गुहा नंबर 1 यामध्ये मोठ्या बुद्ध शिल्पांनी सुशोभित केलेला व्हरांडा आहे आणि चौकोनी पायावर कोरलेल्या वृक्षदेवता आणि गणांच्या आकृती असलेल्या 8 खांबांनी समर्थित आहेत. येथे मुख्य गुहेमध्ये कोणतीही शिल्पाकृती नाही आहे. आपण एक पार्ट बघितलेला आहे. आता आपण तिकडे बघूया लेणी. आता मी खाली उतरणार आहे. जिथून आले तिथूनच मी उतरणार आहे. आता आपण पाहणार आहोत गुहा नंबर 7. तर गुहा नंबर 7 मध्ये प्रवेश करण्यापूर्वी शूज किंवा चप्पल आपल्याला बाहेर काढूनच आतमध्ये प्रवेश करावा लागतो. गुहा नंबर 7 मध्ये मध्यवर्ती मंदिरातील मुख्य बुद्ध शिल्पाव्यतिरिक्त गुहेच्या आतमध्ये तारा, आकृत्या, पंचिका, हरिती, गणेश, अवलोकितेश्वर आणि यासारख्या 2 चॅपल्स आणि शिल्पे आहेत. ही आहे पंचिका, म्हणजे 5 मूर्त्यांची बनलेली एक शिल्पकृती. डाव्या भिंतीवर आपल्याला डान्सिंग गर्ल्स म्हणजेच नृत्याच्या पोझिशनमध्ये असलेल्या अशा स्त्रियांच्या काही शिल्पकृती दिसून येतात. आता आपण प्रवेश करणार आहोत गुहा नंबर 6 मध्ये. तर गुहा नंबर 6 मध्ये खांब, पोर्च आणि हॉलच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कोरलेल्या कोशांनी समर्थित व्हरांडा आहे. येथे बुद्धांना पश्चिमी शैलीत सिंहासनावर बसवले आहे.
ज्याभोवती इतर आकृत्या आहेत. या गुहेतील इतर 2 लहान देवस्थानांमध्येही बौद्ध प्रतिमा आहेत. गुहा नंबर 8 ही एक छोटी गुहा आहे आणि आपण गुहेच्या वरांड्यातून प्रवेश करू शकता. यात पद्मासनामध्ये 2 बुद्ध प्रतिमा आहेत. इथे गुहा नंबर दिलेली नसल्यामुळे गुहा कोणती आहे हे ओळखण्यास आपल्याला थोडं अवघड जाऊ शकतं. गुहा नंबर 11 आणि 12 ह्या 2 गुहा दुसऱ्या साईडला आहे आणि तेथे फक्त साधे हॉल आहे आणि त्याच्यावरती कोणतेही कोरीवकाम केलेले नाही असे खांब आहेत. ते या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार नाही. आता आपली लेणी बघून झालेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.